महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या अंधश्रद्धेचा आजार लागलाय का असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। कारण आधी भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा आरोप झाला, त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं यावरून एकनाथ शिंदेंना राजकीय घेराव घातलाय। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। राजकीय दारावर आरोपांची लिंबू मिरची, अघोरी पूजेवरून आरोपांच्या टाचण्या, अंधश्रद्धेचा बाजार, राजकीय आजार। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अघोरी पूजेवरून आरोपांची राळ उठलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचे आरोप करण्यात आले। त्याचे फोटो देखील व्हायरल झाले। त्यावर उद्धव ठाकरेंनी जाहीर टीका करत गोगावलेंना टोमणा हाणला। चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये। नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही, असा हा भाजपा। त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून या संदर्भात तिरकस आणि टोकदार भाष्य करत शिंदेंवर देखील टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात लिंबू मिरच्या टाचण्या कवट्यांना महत्त्व आलं। मिंधे गटातले मंत्री भरत गोगावलेंचे अघोरी पूजेचे चित्रण समोर आले। कमरेवर विधभर टॉवेल सोडला तर मंत्री महोदय उघडे बंब बसले आहेत। बाजूला कवटी, हाडं, लिंबू मिरच्या पूजापाठ करणारे बाबा बसले। अग्रलेख ज्या दिवशी पेपरात आला त्याच दिवशी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि याच विषयावर टीकेचे बाण सोडले। एकनाथ शिंदेंची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री, बरं का। पूर्वी लिंबू टिंबू होते, दोन डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे, त्यामुळे कोणी अंधश्रद्धेतून काही कृत्य करत असेल तर त्याला शिक्षा होते। तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय आरोपांच्या अंधश्रद्धेचा बाजार मात्र जोरात सुरू झालाय। एकंदरीतच राजकीय दारावर आरोपांची लिंबू मिरची लागली आहे आणि अघोरी पूजेवरून आरोपांच्या टाचण्या टोचू लागल्यात। पण म्हणूनच अंधश्रद्धेचा बाजार हा राजकीय आजार लागलाय का, हा महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।